नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित ठरले अग्रेसर, काँग्रेसपेक्षा भाजपा मात्र पिछाडीवरच. सिटी हॉस्पिटल व जन आरोग्य अभियान चौकशीचे भिजत घोंगडे, का पुन्हा चौकशी लांबणीवर का गेली, सर्वत्र चर्चा. महापालिकेच्या दिवाळी मार्केटचे बांधकाम सुरू, दुसरीकडे रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी थाटली दुकाने. ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे पूजन सोहळ्यासाठी भव्य दिव्य आरास, RRC संचालक देशमुख परिवाराकडे महालक्ष्मी पूजन सोहळा. जी गोष्ट श्रीवल्ली सोबत होऊ शकते ती गोष्ट तुमच्या सारख्या सोबत होऊ शकते, तेव्हा सावधान. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयानंतर कोणी नीळ उधळली आणि कोणी गुलाल उधळत विजय सुनिश्चित केला, पण सर्वाधिक जागा या वंचित समर्थित उमेदवाराच्या ताब्यात गेला असून भाजपाला म्हणावे तसे यश जिल्ह्यात प्राप्त झाले नसल्याचे चित्र आहे. तर काँग्रेस व स्थानिक आघाड्यांचा विजय समाधानकारक स्थितीत होता. अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने तब्बल 4 जागेवर समर्थित उमेदवार निवडून आले आहे, तर काँग्रेस पक्षाद्वारे समर्थित उमेदवाराच्या 3 जागा जिंकल्या गेल्या. यंदा भाजप विचारधारेच्या उमेदवारांनी फक्त एका जागेवर विजय मिळविला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गट 2 जागा, तर अजित पवार गट हे 1 जागा मिळवली आहे. यंदा प्रथमच प्रहार जनशक्ती पक्षाने अकोला जिल्ह्यात खाते उघडले आहे. मात्र शिंदे गटाने या निवडणुकीत एकही जागा मिळवली नसून येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गट किती जागा घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एका जागेवर बिनविरोध निवड घोषित झाली. अकोला तालुक्यातील कापशी येथे वेणुताई उमाळे, काटीपाटी येथे संगीता कासमपुरे, एकलारा येथे राजेश बेले, मारोडी येथे पूजा वाघमारे, बार्शीटाकळी तालुक्यात दोनत खुर्द सागर कावरे, मूर्तिजापूर तालुक्यात घुंगशी येथे अनिल पाटील पत्रकार, गाजीपूर टाकळी येथे मीना सचिन देवनाले विजयी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सिटी हॉस्पिटल येथे एका इसमाच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जी केल्याप्रकरणी तक्रारदाराला न्याय न देता चौकशी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकरणात सिटी हॉस्पिटल आणि महात्मा फुले जन आरोग्य अभियान समन्वयक तसेच विभागीय व्यवस्थापक यांची घटनास्थळी चौकशी होणार होती. सिटी हॉस्पिटल येथे एका इसमाच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जी केल्याप्रकरणी तक्रारदाराला न्याय न देता चौकशी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही चौकशी मंगळवार 7 रोजी होणार होती, पण ती पुढे ढकलण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात वारंवार चौकशी पुढे ढकलण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई का केली जात नाही अशी विचारणा होत आहे. केवळ चौकशी पुढे ढकलत या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय वारंवार हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा संशय बळावत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी वारंवार येत असलेल्या तक्रारी पाहता सखोल चौकशी करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी यांनी या विभागातील अनागोंदी कारभाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करत रुग्णहित जपले जात आहे की नाही याची खातरजमा करण्याची गरज आहे. सिटी हॉस्पिटल विषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे स्थानिक व विभागीय स्तरावरील अधिकारी हे रुग्णालयाचे हित का पाहतात याचा शोध घेण्याची गरज आहे. महात्मा फुले जन आरोग्य अभियानात रुग्णांचे हित जपण्यासाठी समन्वयक नेमले गेले आहेत, पण हे समन्वयक रुग्णहित जपत नसल्यानेच या योजनेविषयीच्या तक्रारी वाढल्याचे चित्र आहे. दिवाळी मार्केटसाठी महापालिका लाखो रुपये खर्च करत असून ते अद्याप तयार नाही. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे निधीचा तर अपव्यय होतच आहे, त्याचबरोबर दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना नाहक रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवाळीचे नियोजन 1 महिन्यापूर्वी करण्याची गरज होती, पण तशी दूरदृष्टी नसलेले अधिकारी कार्यरत असल्याने लाखो रुपये खर्च करून तयार होत असलेले दिवाळी मार्केट पुढच्या वर्षी उपयोगी येईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. आज शहरातील प्रमुख मार्गावर किरकोळ विक्रेत्यांनी दिवाळीच्या साहित्य विक्रीची दुकाने थाटली होती. खुले नाट्यगृह परिसरात दिवाळी मार्केटच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
पण येथे सुरू असलेल्या कामाची गती अतिशय मंद असून ते दिवाळीनंतर उपयोगी पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे मार्केट तयार नसल्याने बाजारपेठेतील मुख्य मार्गावर किरकोळ विक्रेत्यांनी त्यांची दुकाने थाटली आहेत. यामुळे मुख्य बाजारपेठेतील बड्या दुकानदारांना त्याचा फटका बसत आहे. इतकेच नाही तर संपूर्ण बाजारपेठेत रस्त्यावरील दुकाने, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यात असामाजिक तत्वांचा जोर वाढला असून पाकिटमार सक्रिय झाले आहे. दिवाळी सणानिमित्त अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर शहरातील आणि ग्रामीण भागातून मूर्ती, फुलं, हार, झाडू, पणती, मातीची खेळणी, प्रसाद व पूजा सामग्रीची दुकाने किरकोळ विक्रेत्यांद्वारे लावण्यात आली आहे. गांधी रोड, जैन मंदिर रोड, फतेह अली रोड व मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. शहरातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना अधिक सोयीचे व्हावे याकरिता मनपा प्रशासनाद्वारे खुले नाट्यगृहाच्या मैदानात तात्पुरत्या स्वरूपात दिवाळी मार्केटची व्यवस्था करणे सुरू केले गेले आहे, पण अद्याप ते पूर्ण झाले नाही. या ठिकाणी प्रशासनाद्वारे पेवर्स ब्लॉक लावून रस्ते तयार करण्याचे काम संथ गतीने होत आहे. ते दिवाळीनंतर उपयोगी पडेल असेच काय ते चित्र आहे. पाण्याची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, पथदीप व्यवस्था अद्याप उभारले गेले नाही. मोबाईल, टॉयलेट, व्हॅन, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी आदी प्रकारच्या सुविधा अद्याप का दिल्या गेल्या नाही अशी विचारणा किरकोळ व्यावसायिक करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आरआरसी नेटवर्कचे संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांच्याकडे महालक्ष्मी पूजनाचा सोहळा आनंदात पार पडला. अतिशय रेखीव अशा ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे पूजन सोहळ्यासाठी भव्य दिव्य आरास करण्यात आली होती. त्याचबरोबर मिष्ठान्न व 16 भाज्यांचा नैवेद्य आणि दिव्यांची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती. अतिशय भक्तिमय वातावरणात महालक्ष्मीची आरती करण्यात आली. कुंकवाने घातला सडा, मुखी तांबूल विडा, हाती शोभे हिरवा चुडा, दिला प्रसादाचा पेढा, सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली. 3 दिवसांच्या माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला अर्थात महालक्ष्मीचे पूजन देशमुख परिवाराकडे भक्तिमय वातावरणात करण्यात आले. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी पूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. गौरी पूजनाचा हा सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आला. ज्यांच्याकडे गणेशोत्सवात ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरींचे पूजन झाले नाही, त्यांच्या कोजागिरी नजीक धनधान्याच्या सोनपावलांनी गौरीचे अर्थात महालक्ष्मीचे आगमन झाले. आल्या आल्या गौरी, गौरी कशाच्या पावलांनी, गौरी आल्या लक्ष्मीच्या पावलांनी, सोन्याच्या, रुपयाच्या, मोत्यांच्या पावलांनी असे म्हणत देशमुख परिवारातील सर्व सदस्यांनी गौरींचे पूजन केले. गौरींच्या सजावटीमध्ये शोभेचे दागिने आणि साज केला जातो. यानिमित्त प्रसाद, भोजनाची व्यवस्था केली आहे. दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून छान दागिने, फुलांचे हार, नव्या कोऱ्या साड्या नेसून गौरीला सजविण्यात आले. आंबिलचे प्रसाद, त्याचबरोबर 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत आखला होता. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी करवीर पूर्वासिनी सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता, कमलकारे जठरी जन्म विलाधाता, सहस्रवदनी भूधरन पुरे गुणगाता. जय देवी मातुलिंग गदायुत खेटकर विकिरणी, झळके हाटक वाटी पीयूष रस पाणी, माणिक दशना सुरंग दासन मृगनयनी, शशिधर वदना राजस मदनाची जननी. जय देवी तारा शक्ती अगम्या शिव भजका गौरी. कालीचरण महाराज यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. जनतेची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवायला तयार आहे, असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना रविवारी रात्री त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान कालीचरण महाराज अकोला की धाराशिव लोकसभा मतदारसंघात लढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला जिल्ह्यातील कालीचरण महाराज हे 2024च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे.
याबाबत कालीचरण महाराज यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता जनतेची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवायला तयार असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले. मात्र अशी चर्चा सुरू आहे हे मला आताच तुमच्याकडून कळत आहे. याबाबत मला काही माहिती नाही असेही कालीचरण महाराजांनी स्पष्ट केले. दरम्यान कालीचरण महाराज हे कुलस्वामिनी जगदंबा देवीचे कट्टर उपासक आहेत. तुळजापूर हे कुलस्वामी जगदंबा देवीचे देवस्थान आहे. त्यामुळे कालीचरण महाराज तुळजापूरचा समावेश असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान ते अकोल्यातून निवडणूक लढविणार की धाराशिव याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक. खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेझर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात. ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू. भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये. तर एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. देशात सर्वाधिक लोकसंख्या युवकांची आहे, पण या युवकांसाठी भाजपा व केंद्रातील मोदी सरकार काहीच करत नसल्याचा आरोप करत आज माजी महापौर निखिलेश दिवेकर यांच्या नेतृत्वात अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात थेट भजे तळत बेरोजगारीचे वास्तव मांडले गेले. देशात 18 ते 30 वर्षे वयोगटातील 30 कोटीच्या वर युवक आहेत व यामध्ये दरवर्षी वाढ होत असते. त्यांना काम नसल्यामुळे देशातील गरिबी वाढत चालली आहे. यासाठी नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार जबाबदार आहे. सरकारी कंपनीचे खाजगीकरणासह केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करीत माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, काँग्रेस युवा नेते भीमशक्ती युवा अध्यक्ष उपाध्यक्ष विजय जामनिक, युवक काँग्रेस उपाध्यक्ष ॲडव्होकेट फैजल खान यांच्या नेतृत्वात काँग्रेसतर्फे बेरोजगार आंदोलन करण्यात आले. यावेळी अग्निवीर योजनेच्या माध्यमातून केवळ 4 वर्षासाठी संरक्षण क्षेत्रातील भरती राज्य सरकार करीत असलेली कंत्राटी भरती याचा निषेध करण्यात आला. देशात खाजगीकरण वाढले असून यामुळे केवळ अदानी व अंबानी सारख्या उद्योजकांचा फायदा होत आहे. मात्र तरुणाच्या हाताला काम नसल्याने ते चहा नाश्ता बनविणे, पानपट्टी, पंक्चर काढण्याचे काम करावे लागत आहे. याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या निषेधार्थ बेरोजगार युवक असा फलक लावून रस्त्यावरच भजे तळण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष विवेक पारसकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज मोदी सरकारच्या जे धोरण आहे सरकारी कंपन्या विकायचं, त्याच्यामुळे युवकांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही. आणि म्हणून माझे मित्र विजय जामनिक, ॲडव्होकेट फैजल खान, आम्ही हा निर्णय घेतला आहे की इथे जे बेरोजगार युवक आहे त्यांना फक्त चहा आणि भजे तळण्याचंच काम आहे. मी खबरदार करतो या भाजप मोदी सरकारला की जर का तुमची नीती बदलली नाही तर तुमची फक्त सत्ताच पडणार नाही, तर तुमचे जे महाल आहे ते सुद्धा आजचे युवक उद्ध्वस्त करतील. आणि काँग्रेस नेहमी गरिबांसोबत, युवकांसोबत ताकदीने शेवटपर्यंत उभे राहणार आहे. मोदींना फक्त आपले मित्र अदानी आणि अंबानी यांनाच फक्त फायदा करून द्यायचा आहे, त्यांनाच फक्त पैसे द्यायचे आहे. त्यांना गरिबांसोबत, आपल्या देशाच्या जनतेसोबत त्यांना काही घेणं देणं नाही आहे. देशाच्या जनतेला राम मंदिर आणि बाबरी मस्जिद नको, आजच्या युवकांना रोजीरोटी पाहिजे. त्यांना महागाई भत्ता द्या, त्यांना 5000 रुपये बेरोजगार भत्ता द्या, त्यांना विनातारण बँकेचा 1-1 लाख रुपये कर्ज द्या. तेव्हाच आमचा गरीब मुलगा कामाला लागेल. हेच आमची युवक काँग्रेसची आणि काँग्रेस पक्षाची मागणी. राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार आमदार धीरज लिंगाडे यांनी काढले.
यावेळी बोलताना आमदार धीरज लिंगाडे यांनी जुने पेन्शन प्राप्तीसाठी विधान परिषदेचे रण गाजविणार असल्याचे सांगितले. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे वचन त्यांनी यावेळी दिले. प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे उद्गार अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघाने आयोजित मुख्याध्यापकांचे परिसंवाद कार्यक्रमामध्ये आमदार लिंगाडे यांनी काढलेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, बुलढाणा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, माजी शिक्षणाधिकारी माधव जुंबडे, माजी शिक्षणाधिकारी दिलीप तायडे, माजी शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, राज्य मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष शत्रुघ्न बिरकळ, त्यांच्या धर्मपत्नी विद्या शत्रुघ्न बिरकळ, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप, सचिव विलास भारसाकडे, विजुताचे प्रांत अध्यक्ष डॉक्टर बोर्डे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पंकज अग्रवाल, जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष बळीराम झांबरे, सचिन दिनेश तायडे, शहराध्यक्ष प्रकाश डवले, सरफराज खान प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. प्रथम सरस्वती पूजनानंतर पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य शत्रुघ्न बिरकळ, विद्या शत्रुघ्न बिरकळ यांचा शाल श्रीफळ देऊन आमदार किरण सरनाईक व आमदार धीरज लिंगाडे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई आढाव, शिक्षणाधिकारी यांनी सत्कार केला. आपल्या भाषणात किरण सरनाईक यांनी शत्रुघ्न बिरकळ यांनी संघटनेकरिता मोलाचे कार्य केले असून यानंतरही सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपलं काम चालू ठेवावं, संघटना मजबूत करा असे सांगितले. अध्यक्ष आढाव यांनी बिडकर यांचे कार्य अप्रतिम असल्याचे सांगितले. याप्रसंगी सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी, प्रकाश मुकुंद, माधव जुंबळे माजी शिक्षणाधिकारी, दिलीप तायडे माजी शिक्षणाधिकारी, अंबादास मानकर उपशिक्षणाधिकारी, प्रकाश अंधारे यांनी याप्रसंगी गौरवोद्गार काढलेत. याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये विजुक्ताचे डॉक्टर अविनाश बोर्डे, शिक्षक सेनेचे नरेंद्र लखाडे, उर्दू शिक्षक संघटनेचे साबिर कलाम, कायम विनाअनुदान संघटनेचे वाहुर वाघ, शारीरिक शिक्षण संघटनेचे राजेंद्र जळमकार, धनुर्विद्या संघटनेचे प्रणव बहादुरे, केंद्र प्रमुख मुरलीधर कुलट यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम यशस्वीतेकरिता मुख्याध्यापक संघाचे बळीराम झांबरे, सचिन दिनेश ताडे, विदर्भ सहसचिव गजेंद्र काळे, शहर अध्यक्ष प्रकाश डवले, सचिव माधव मुंशी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद साधू, मुक्तारभाई, कोषाध्यक्ष माधव विखे, सहसचिव कल्पना धोत्रे, संघटक दिनकर गायकवाड, विलास खुमकर, रमेश चव्हाण, देवानंद मते, अकोला ग्रामीण अध्यक्ष नितीन भांडे, सचिव संजय साबळे, अकोट अध्यक्ष दीपक सोनुने, सचिव गजानन पाथरे, मूर्तिजापूर अध्यक्ष राजेंद्र पातोडे, सचिव गजानन बोचरे, बाळापूर अध्यक्ष अरुण दातकर, सचिव राजू इंगळे, बार्शीटाकळी सचिव सुभाष वाघ, तेलारा सचिव रमेश ठाकरे, पातूर तालुका अध्यक्ष निरंजन बंड, सचिव चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. शहरातील रस्ते नियमित साफ होत नसल्याने शहरातील रस्त्यावरील धुळीचा नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेने शहरातील सर्व मुख्य रस्ते साफ करण्याची मागणी समोर येत आहे. दिवाळी खरेदीला निघालेल्या नागरिकांना या धुळीचा त्रास होत आहे. शहरातील प्रमुख मार्गांची साफसफाईच होत नसल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर डोळे आणि फुफ्फुसाचे आजार बळावले आहेत. शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर सफाईचे काम का करण्यात येत नाही अशी विचारणा होत आहे. प्रमुख मार्गावरील रेती आणि धुळीचे कण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बाजारपेठेत खरेदीसाठी गेल्यावर नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी साफसफाईची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे असा प्रश्न विचारला जात आहे. अशीच काय ती परिस्थिती शहरातील प्रमुख सर्व मार्गांचीच असून रेती, धूळ, चुरा यामुळे अनेक मार्गावर दुचाकी आणि चारचाकी चालकांना त्रास सहन करावा लागतो आहे. रात्रीतून ही सफाई नियमित होण्याची गरज असून दिवाळीपूर्वी शहरातील प्रमुख रस्ते साफ करावे आणि अशी मागणी समोर येत आहे. कृषी विभाग व खासगी विमा कंपनी ICICI लोंबार्ड यांच्या ढिसाळ कारभारामुळे विमा मंजूर झाल्यानंतर तो मिळत नसल्याचा आरोप मुंडगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे. केवळ चक्रा मारून अधिकारी थकवीत असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाईचा विमा मिळावा यासाठी शेतकरी चक्रा मारत असून कृषी विभाग आणि ICICI लोंबार्ड विमा कंपनी दुर्लक्ष करत असल्याची माहिती मुंडगाव येथील शेतकरी सेवकराम नागुलकर यांनी दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी आदेश दिल्यानंतर देखील ICICI लोंबार्ड दुर्लक्ष करत असून जिल्हा कृषी अधीक्षक तर उत्तर देखील देत नाहीत. मुंडगाव येथून अकोल्यात यावे लागते. आता वयाने होत नाही तरी झालेले नुकसान पदरी पडावे एवढीच अपेक्षा आहे.
पण प्रशासनातील अधिकारी आणि विमा कंपनी यांच्यामुळे मंजूर झालेला विमा मिळत नसल्याची ओरड सेवकराम नागोलकर यांनी केली. 3.5 एकर शेतात मूग होता, पण सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाने पूर्ण शेती खरडून गेली. शेताची पाहणी केल्या गेली, विमा मंजूर झाला. 10,000 रुपयांचा विमा कंपनीने दिला देखील, पण 14,000 रुपये विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा मारून थकलो. कृषी विभागाचे अधिकारी मात्र प्रतिसाद देत नाहीत. उर्वरित 14,000 कसे मिळतील असाच प्रश्न आहे. मंजूर विमा न देण्यामागे ICICI लोंबार्ड का टाळाटाळ करत आहे आणि कृषी विभागाचे अधिकारी का प्रतिसाद देत नाहीत, हा देखील संशोधनाचा विषय झाला आहे. मला 3.5 एकराचा विमा मंजूर झालेला होता 2022चा. त्यापैकी मला माझे 3.5 एकर मुगाचे नुकसान झाले, तर कंपनीने मला 10,400 रुपये दिलेले आहेत. अर्धे पैसे मिळाले, बाकीचे अर्धे पैसे म्हणजे 14,841 रुपये अजून मिळालेले नाहीत. मी 5-6 वेळा कलेक्टर ऑफिसला, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, परंतु तो नेहमी हेच सांगत आले की तुम्हाला एका महिन्यानं 15 दिवसानं भेटून जाते. अजूनपर्यंत माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. तरी मी माझी विनंती आहे हात जोडून की माझ्या खात्यावर दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करण्यात यावे, नाहीतर मी दिवाळी झाल्यानंतर आत्महत्या करणार. याची जबाबदारी कृषी अधिकारी, विमा कंपनी आणि कलेक्टर यांच्यावर राहील. आम्ही आता 2 व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत. त्यापैकी पुष्पा पिक्चरमधील श्रीवल्लीचा हा बनावट व्हिडिओ तुमच्या समोर येणार आहे. तो मात्र श्रीवल्लीचा असल्याचा तुम्हाला भास होईल. मुळात तो दुसऱ्याच एका युवतीचा व्हिडिओ होता, जो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदलत तो श्रीवल्लीचा केला गेला. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी. Hi. Didn't want to miss this elevator. Damn, girl. Hi. Didn't want to miss this elevator. Damn, girl. श्रीवल्लीचा एक लिफ्टमधील व्हिडिओ तुम्ही पाहिला, पण ती श्रीवल्लीच नाही, कारण तो व्हिडिओ दुसऱ्या कुण्या एका युवतीचा होता आणि तो तंत्रज्ञानाच्या मदतीने श्रीवल्लीचा करण्यात आला. हो, रश्मिका मंदानाचाच करण्यात आला. या विषयावर थेट अमिताभ बच्चन यांनी आवाज उठवीत रश्मिका मंदाना हिला साथ दिली आहे. यावर कठोर कारवाई करत तसा कायदा करण्याची गरज व्यक्त केली गेली आहे. श्रीवल्लीच्या याच बनावट व्हिडिओवरून मोठा वाद सुरू झाला आहे आणि जे श्रीवल्लीचा ज्या प्रकारे बनावट व्हिडिओ करत सोशल मीडियावर टाकण्यात आला, तसेच तुमच्यासोबत देखील होऊ शकते. तेव्हा सोशल मीडियावर तुमचे फोटो व व्हिडिओ शेअर करताना त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जे श्रीवल्लीसोबत झाले ते तुमच्यासारख्यांसोबत कधीही होऊ शकते. या विषयावर सरकार नेमकं काय करते हे पाहण्यासारखं असेल. तेव्हा श्रीवल्लीच्या फेक व्हिडिओवरून काहीतरी बोध घेण्याची गरज आहे. उठसूट सोशल मीडियावर फोटो आणि रील बनविताना तुमचा फेक व्हिडिओ व्हायरल होऊ नये याची काळजी घ्या. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी, तेरी झलक शर्फी. Hi. Didn't want to miss this elevator. Damn, girl. Hi. Didn't want to miss this elevator. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित ठरले अग्रेसर, काँग्रेसपेक्षा भाजपा मात्र पिछाडीवरच. सिटी हॉस्पिटल व जन आरोग्य अभियान चौकशीचे भिजत घोंगडे, का पुन्हा चौकशी लांबणीवर का गेली, सर्वत्र चर्चा. महापालिकेच्या दिवाळी मार्केटचे बांधकाम सुरू, दुसरीकडे रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी थाटली दुकाने. ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे पूजन सोहळ्यासाठी भव्य दिव्य आरास, RRC संचालक देशमुख परिवाराकडे महालक्ष्मी पूजन सोहळा. जी गोष्ट श्रीवल्ली सोबत होऊ शकते ती गोष्ट तुमच्या सारख्या सोबत होऊ शकते, तेव्हा सावधान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला.
पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.